महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सध्याच्या राजकारणाबद्दल जर बोलायला गेलं तर आता कार्यकर्त्यालाही माहिती आहे की ते नेमकं कोणत्या पक्षासाठी काम करत आहेत. कारण एखाद्या कार्यकर्त्याचा सकाळचा नाश्ता एखाद्या पक्षात होतो, दुपारचं जेवण दुसऱ्या पक्षामध्ये होतं आणि निकालानंतर कळतं की जल्लोष ते तिसऱ्याच पक्षामध्ये जाऊन करत आहेत. मात्र मतदारांच्या भावना काय आहेत, मतदारांना माहिती आहे का की ते नेमके कोणासाठी मतदान करतायत, त्यांचा पक्ष कोणता आहे, कोणता पक्ष त्यांच्यासाठी काम करणार आहे, कोणता नेता त्यांच्यासाठी काम करणार आहे, हेच सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण दादर या भागामध्ये आहोत. दादर हे असं ठिकाण आहे जे कायम गजबजलेलं असतं. होम मार्केट म्हणा किंवा भाजी मार्केट म्हणा, सतत इथे लोकांची वर्दळ पाहायला मिळते. आपण इथे लोकांशी बोलू. लाडक्या बहिणीचं पैसे ते पण आम्हाला बंद झालं. सगळे भैया आता इकडे जमा झाले, सगळे दादर बांधला आता. चिंकेल म्हणजे मराठी झालं पाहिजे. मराठी माणूस आपल्या मुंबईमध्ये पाहिजे. त्यापासूनच आम्हाला वाटलं हे दोन भाऊ कधी एकत्र येत आहेत. लोकांसाठी नाही, हे फक्त पक्ष आपलं आमचे मराठी पक्ष उभे राहिलेत ना, हे कोणाला भेदभाव हे करून हाकलून लावणारे नाही. या मताचं काय तसं आपण सांगू शकत नाही. आपण तरी काय करणार आहोत? कुणी आलं तरी आपल्याला तीच प्रश्न आहे. सगळं आपलं मत कशाला मागायला लागतं? पूर्वी कसं होतं, समजून मिळालं होतं, 1 रुपयाची खात होती म्हणजे 1 रुपये आपल्याकरता काहीतरी करीत होते ना. आता तसं नाही राहिलं. काही काम मोठं पब्लिकला उपयोग होता. ते काहीतरी करणार 100%. हा विकास होणार. त्या महागाईला वैतागलंय, सगळ्याच वैतागलंय. हे फक्त ऐकून पैसे काढायचे, तिथून पैसे द्यायचे लाडकी बहिणी. हा विकासाचा मुद्दा आहे. मराठीसाठी दोन भाऊ एकत्र आले, मराठ्यांचा काही फायदा होणार नाही. कारण ज्या मूलभूत प्रश्नाला हात घातले पाहिजे त्या प्रश्नाला आपण बगल दिलेली आहे. बरोबर आहे की नाही? त्या संविधानाच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्याच मुलाला तिकीट, तुमच्याच मुलांना, वहिनीला, मुलीला, सुनेला, मग अनदर लोक काय एज्युकेटेड नाही झाले का? हां, तुम्ही म्हणता तरुणाला वाव देणार, मग तुमच्या तरुणाला वाव देणार, तुमच्या घरच्या खानदानाच्या मुलांनाच वाव देणार. हां, म्हणजे जे सामान्य कार्यकर्ता तुमच्या मागे जो जातो काम करण्यासाठी, तो 17 खुर्च्या बिरच्यावर एवढंच उचलणार. हां, म्हणजे त्यांनी काय करायचं काय? ते केले तर तुम्ही कोणाला देता? घरच्यांनाच देतात. म्हणजे माझा आमदार बाप आहे तर मला ती नगरसेवक भेटणार. हां, पक्षाचं सचिवपद मलाच भेटणार, पक्षाचं अध्यक्षपद मलाच भेटणार. बाकीच्यांनी करायचं काय मग? आता आपल्याला कोण पैसे देतं त्यालाच आम्ही मतदान करणार. पैसे देणार त्याला मतदान करायचं. नाही, म्हणजे आम्ही अजून केलं नाही. ते आमचं आलेलं पैसे वापस केलं रे. ते लाडक्या भावाचं आम्ही म्हाताऱ्यावर आम्हाला काही भेटत नाही. आम्हाला कमवायला सुद्धा नाही कोणी. आम्हाला मूल नाही बाल नाही येतो मोठाच धंदा करायचा. लाडक्या बहिणीचं पैसे ते पण आम्हाला बंद झालं. मला नाही येत. मी टिटवाल्याला तुमच्या गावाला तर सांगोड्याला. हो का? हां मग तिथून इथे तुम्ही येताय हां भाजी विकायला. हां 40 वर्ष झाली मी इथं बसलेलं. 40 वर्ष झाली. मग आता बदल तुम्ही 40 वर्षात पाहिले. काय काय बदललं इतक्यामध्ये? चिकन बदलला. आता इथं कोणी बसत नव्हतं त्या टायमाला. आम्हीच बसत होतो. पण आता सगळे भैया आता इकडे जमा झाले, सगळे दादर बांधला आता. चिंकेल म्हणजे मराठी झालं पाहिजे. मराठी असलं पाहिजे. आणि का? नाही, मराठी माणूस आपल्या मुंबईमध्ये पाहिजे. महापौर हा मराठीच झालं झाला पाहिजे. पाहिजे. ओके. मराठी माणसासाठी दोन भाऊ एकत्र आले तर वाटतं की खूपच छान. हे आमचं पहिल्यापासूनच आम्हाला वाटलं हे दोन भाऊ कधी एकत्र येत आहेत. तर आता ती तुमची इच्छा पूर्ण झाली. ओके. पण तुम्हाला असं वाटतं खरंच की दोन भाऊ एकत्र आले तर मराठी माणसाचा विकास होईल? होणारच. कसा? होणारच
आता दोन भाऊ आहेत, एकाकडे गेलं तर तो नाही मग काही विचार केला तर दुसरा तरी आहे, त्याला सुद्धा आपण विचारू शकतो. ते शेवटी दोघे भाऊ आहे, त्याच्यासाठी आम्हाला आता मराठीत माणूस महापौर पाहिजे. मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं काय त्याचं सांगू शकत नाही, कोणी त्याचं सांगू शकत नाही. हे सांगू शकत. पण तुमचा कौल कोणाला असेल आता आमचं वाटेल त्याला जे वाटेल त्याला देणार तुम्ही. पण अशा विकास कसा होईल? तुम्ही जो तुमचा उमेदवार आहे जो तुम्हाला माहिती आहे का तो कोण आहे, त्याचे क्वालिफिकेशन काय आहे हे तुम्ही बघता का? हां बरं. मग त्यापैकी तुम्ही तुमचा कल कोणाकडे आहे? शिवसेनेकडे बघता. पहिल्यापासून आम्हाला शाखा आहे ती. बरं. मला पाणी नसेल तरी आम्ही तिथे जातो, हां. गटर फुटलं तरी तिथे जातो. लोक आमचा आवाज घेऊन करतात. शाखा नाही, दुसरी नाही, पुढे शाखा नाही दिली. पण त्या अशा इतक्या मूलभूत सुविधासाठी सारखं जावं लागतंय हे कितपत योग्य वाटतं? पाणी असेल, गटर असेल, ह्या अशा बेसिक फोन केला तरी येतात ते. पण त्याच मुद्द्यासाठी दरवेळेस जावं लागतं हे कितपत नाही योग्य आम्हाला वाटतं? जायचा काय प्रश्न देत नाही, आम्ही फोन करतो, आमच्याकडे फोन येत का. हो पण म्हणजे हाच मुद्दा सारखा उचलावा लागतो तर काय वाटतं तुम्हाला? नाही त्यामुळे आपली आपल्याला देत आहे ना. पण म्हणजे शिवसेनेकडे तुमचा कल आहे. ओके. आणि आता दोन भाऊ जे एकत्र आले त्याने विकास होईल असं तुम्हाला वाटतं? तसं काही नाही. या मताचं काय तसं आपण सांगू शकत नाही. बरं. कोणी कोण नाही. हो. आता आपल्याला मग वाटतं हे यायला पाहिजे, ते यायला पाहिजे, तसं काय आपण म्हणू शकत नाही. बरोबर. पण काही फरक पडत नाही आता. जे येईल ते येईल, आहे ते असं चालू दे असं. मग आता काय करायचं, आपण तरी काय करणार आहे? कुणी आलं तरी आपल्याला तीच परिस्थिती. हा जे आहे त्या कोणी येऊ दे आपली परिस्थिती तशीच राहणार आहे. हे तुम्हाला आता माहिती आहे. ही आता भावना झालेली आहे की कोणालाही मत द्या तर नोटाचा पण हे आहे, पर्याय आहे. नोटा म्हणजे त्या नोटा नाही. म्हणजे जर तुम्हाला एखादा कोणताच उमेदवार जर पटत नसेल, तुम्हाला असं की हा पण उमेदवार काम नाही करत आपल्याला, हा पण नाही, तर तुमच्याकडे तुम्ही नोटा हा पर्याय असतो. मला वरचे जे पर्याय दिले त्यापैकी मला कोणालाही मत द्यायचं नाही असंही आहे पर्याय. असं नाही, आपण मत कशाला मागत आपण. बरोबर. कोणी असं सुज्ञ जागरूक नागरिक आपण आहोत, पण मात्र जे राजकारणी आहेत ते सत्तेसाठी काम करतात असं वाटतं की खरंच विकासासाठी काम करतात. ते पक्षांतर बघितलेत आपण बरेच. आता तुझं राजकारण आहे खूप बदललेलं आहे. बदललं म्हणजे पूर्वी कसं होतं, एकच होतं. हां. काँग्रेस हे वेगळं होतं पहिलं. घंटामध्ये राज्य आताच राज्य फरक आहे ना. फरक आहे. बरं तुम्ही आता तुमचं वय काय असेल आता? मला आता वय 84 झाली. 84. बापरे. म्हणजे तुम्ही जुने जे वरिष्ठ नेते आहेत मोठमोठे आणि आधीच्या काळातलं राजकारण तुम्ही बघितलं असेल तर त्यावेळी ज्या सभा व्हायच्या आणि आता ज्या सभा होतात लय फरक आहे. फरक आहे. लई फरक आहे. काय फरक आहे? पूर्वी कसं होतं, समजा मॅडम 1 रुपयाची खात होती म्हणजे 1 रुपया आपल्याकरता काहीतरी करीत होते करत ना. होते. आता तसं नाही राहिलेलं. बरोबर. आणि सभा जर आता जसं की बाळासाहेब ठाकरेंची सभा असेल तर त्या सभा तुम्ही ऐकल्या असतील तर त्यावेळेसचा म्हणजे तो काळ आहे तो कसा होता आणि आत्ता बघितलं तर त्या रॅलीज ती राहिली अण्णांनी त्यांनी केले त्यांना तेवढं करता येणार नाही. करू शकत नाही. त्यांनी कितीही भरपूर असं करू शकत नाही. त्यांचं कसं होतं निश्चय मला एक काका आजोबाच म्हणायला पाहिजे मला. ॲक्च्युली मी काका म्हणते पण आजोबासाठी काम करते. त्याच्यासाठी काय काम होतं? काही काम मोठं पब्लिकला पब्लिकची दिशाभूल करतात. जेवणापणे पब्लिक दिशाभूल करतोय. त्यात काय राजकारण आहे आणि काँग्रेस फक्त आपलं हे मानतात. म्हणजे एक वेगळं वेगळे राजकारण. हे जे दोन भाऊ एकत्र आले
ते काहीतरी करणार 100%. ते करणार. हो 100%. ह्या वरळी विधानसभेमध्ये तेच येणार. बरं. ठीक आहे. आणि त्यामुळे विकास आणि होणार. हा विकास होणार. काय होईल काय नाही त्यांच्यावर आहे. साहेब काय बोलतील दोघे भाऊ काय बोलतील त्यांच्यावर आहे. त्यांच्यावर. हा. पण 100% शिवसेना. भाजपचा भगवा झेंडा इथे राहणार नाही. भाजपचा झेंडा राहणार नाही. महानगर मुंबई महानगर त्यांचाच आहे. कोण येणार असेल तेव्हा तुम्ही काय लक्षात घेता? सेवक कोण आहे? मी आज लहानपणापासून 7 वर्षापासून माझे जेव्हा इलेक्शन चालू आहे तेव्हा मी 5,000 टाकणार. भले चिन्ह पुढचं असेल ते धनुष्यबाण असले कशाला त्यांना एक होते. एक म्हणजे जो काम करतो त्याला तुम्ही देता. धर्म प्रत्येक जातीचा धर्म आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची सोय करायची. प्रत्येकाने प्रत्येकाच्या याच्यामध्ये राहायचं. धर्माचा मुद्दा किती महत्त्वाचा वाटतो आणि का? महत्त्व तर आहे असं बघायला गेलं. पण मला वाटतं ह्या टायमाला 50% 60% मत होईल. मोठी होईल. वैतागलं आहे. त्या महागाईला वैतागलं आहे. सगळ्याच वैतागलं आहे. हे फक्त इथून पैसे काढायचे तिथून पैसे द्यायचे लाडकी बहिणीला. काही काय नाही. काय आता पॉईंट किती आले? पॉईंटचे 12.5 का 13 रुपये पॉईंट झाला आहे. फक्त फ्रीज एकदा खोलला की 12.5 रुपये पडतं पटकन. हां ते कोणाला लक्षात येत नाही. महिन्यातून 3 महिने एका महिन्यात 3दा दुधाचे भाव वाढले. हां 1-1 रुपया किती करोड रुपये जमा आले सरकारकडे. सगळे लाडक्या बहिणीकडे गेले. शिवसेनेकडे नाही पहिल्यापासून. गावामध्ये तिथे शिवसेना हां हां उद्धव ठाकरे सेना. आणि याच्यावरती पर्याय नाही. यांना येणं गरजेचं आहे. कारण का माहिती जर सेना आली तर काहीतरी ते थोडंफार मराठी माणसाला मराठी माणसाला खायला मिळेल. हे आश्रय भेटेल. नाही तर मला जायचं आहे गावी कोजे बुंडा आणि गावी पळा. काही काय नाही. इतके वर्ष शिवसेनाच होती. ते होती ते बोलतो ना मी शिवसेना होती 25 वर्ष राज केलं. हां कोरोनामध्ये पण त्यांनी केलं. पक्षाला धरून ठेवतात, पक्षाला मोठे करतात, ते कार्यकर्ते असतात. आणि ह्या कार्यकर्त्यांवर या दरम्यान कुठेतरी अत्याचार होतो. म्हणजे जे कार्य आता आपण कोणत्या जर बघितलं असेल उद्धव ठाकरेंचे 40 आमदार जेव्हा निघून गेले. आता एखादा राजा जेव्हा राज्य करत असतो आपल्या राज्यामध्ये जेव्हा एखादा राजा राज्य करत असतो तेव्हा त्या राजाचा आपल्या प्रजेकडे संपूर्ण लक्ष असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा राजा आपण शिवाजी महाराजांच्या नावाखालीच राज्य करतोय ना. शिवाजी महाराज जे राज्य करत होते ते कसे करत होते? एखाद्या लढाईला वगैरे जायची वेळ यायची त्यावेळेस ते काय करत होते? स्वतः वेशपूजा करून आपल्या छावणीमध्ये किती फितूर आहेत यांची पाहणी पहिला करत असते. आणि त्यामुळे ते स्वराज्याची स्थापना करू शकले. स्वराज्य स्थापना करायची श्रीची इच्छा होती. ते असं नव्हतं बल्कि माझी इच्छा आहे म्हणून श्रीची इच्छा होती. त्याचप्रमाणे त्यांनी ते एक मावळा अशा पद्धतीने घडवला की ते त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार होते. आणि त्याच पद्धतीने त्या शिवरायांचं नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली ही शिवसेना स्थापन करण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे वडील म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव. आज बाळासाहेब ठाकरेंचं नाव खरोखर लोक आदराने घेत आहेत. अजूनपर्यंत घेत आहेत आणि त्यांच्या नावाखाली अजूनपर्यंत राज्य चाललेलं आहे. राज्य करत आहेत अजूनपर्यंत. जो विकास करेल त्याला आपण निवडून देणं गरजेचं आहे. कार्यकर्ते जेव्हा या गोष्टी करत असतात की पक्षाला धरून ठेवतात, पक्षाला मोठं करतात, त्यावेळी एखादा पक्षश्रेष्ठी जेव्हा मी स्वतः मोठ्या असं निघून चालतो त्यावेळी पक्षाला ती गळती लागणार असतात. जेव्हा 40 आमदार आपले निघून जात आहेत त्यावेळेस सुद्धा आपल्याला जर कळत नाही आपले 40 आमदार का निघून गेले, मग याचा अर्थ आपल्याला गळती झाली. ही भर भरून काढणं कठीण आहे का सोपं आहे सांगा मला? खूपच कठीण आहे का नाही? जेव्हा 40 आमदार जातात तेव्हा अनेक कार्यकर्ते निघून जातात आणि अनेक कार्यकर्ता निघून जातात. त्याचे परिणाम आपण बघतो आज किती त्यांचे आमदार येऊ शकतात. 40च्या विरुद्ध 53 आमदार येऊ शकतात त्यांचे. आज तिथे नगरसेवकाला सुद्धा फरक पडणार त्या गोष्टींचा. आज किती फरक पडेल? मला असं उद्देश न बोलत की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मी दोष देतो आहे असं नाही. मला असं म्हणायचं आहे राजा म्हणून जेव्हा तुम्ही राज्य करताय ना त्यावेळेस त्या राज्यामध्ये प्रत्यक्ष फिरणं गरजेचं आहे. आपल्या संस्थेमध्ये काय चाललं आहे, आपल्यामध्ये किती फितूर आहेत यांची पाहणी करणं गरजेचं. आज तुमच्या 40 आमदार गेल्याने तुम्हाला फरक पडत नाही पण या गोष्टीचा परिणाम सगळ्यात मोठा फरक जर पडला असेल कोणाचा तो मराठी माणसाला पडला. मराठी माणसाची ताकद होती, मराठी माणसाचा जो वर्चस्व मुंबईवरती होता आज कुठेतरी घसरला आहे. मराठी माणूस मुंबईमध्ये त्याचा कुठेतरी पर्सेंटेज कमी होत चालला आहे. तो इथून मुंबई सोडून चालला आहे. मग याच्या अगोदर महानगरपालिका जर आपल्याकडे होते आणि जर SRA सारखे प्रकल्प तुमच्या राज्यात राबवण्यात आले तर त्या SRAच्या माध्यमातून कितीतरी मराठी माणूस देशोडीला लागला. ही तुमची मोठी बँक होती, याच्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं. हां
हे वोटिंगचं बँक तुम्ही लक्ष दिले असतील आणि त्यांना जर आज हक्काचं घर तर मुंबईमध्ये देऊ शकला असतं तर आज मराठी माणूस सुद्धा घसरलेलं नसतं गेला नसतं आणि तुमची वोटिंगसुद्धा घसरली नसते. आज इतर आपण म्हणतो परप्रांतीय आले, परप्रांतीय राहायला लागले, परप्रांतीय पर्सेंटेज वाढलेलं आहे. का वाढलं? तुम्ही राज्य करत होतात ना, गेले 30 वर्ष तुमच्याकडे महानगरपालिका होती. त्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही आपल्या नगरसेवकांच्या तुमच्या पक्षातल्या जे नगरसेवक निवडले किती नगरसेवकांची तुम्ही पाहणी केली बाबा प्रत्येक महिन्याचं की प्रत्येक तुमच्या मातेश्रीवर बोलून बाबा तुम्ही केलेलं कार्य आम्हाला दाखवा. कोणत्या कार्याची तुम्ही त्यांच्याकडनं उजळणी करून घेतली आहे? किती नाही प्रोग्रेस केलेलं, किती नाही भ्रष्टाचार केले, कधी पाहणी केलीत का? 171 वॉर्डमध्ये अनेक पक्ष म्हणजे निवडणुकीकरता उभे आहेत जे इच्छुक उमेदवार म्हणून अनेक आहेत. त्याच्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखेतील अनेक उमेदवार होते अशी इच्छुक, परंतु त्यामध्ये एकामध्ये अशा पद्धतीने काही उतरपणा झालेला आहे. जी व्यक्ती जेव्हा 40 आमदार निघून गेले त्यावेळेस BJP बरोबर निघून गेली, तीच व्यक्ती आता 6 महिन्यापूर्वी परत आली. 6 महिन्यापूर्वी परत आल्यानंतर तिला त्या व्यक्तीच्या पत्नीला सीट दिली जाते. त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हा अत्याचार होतोच ना. आता हा सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्याकरता का काम करणार? त्याची सुद्धा इच्छा असते ना समाजासाठी कार्य करण्याची. हा जो समाजासाठी कार्य करण्यासाठी इच्छुक असतो म्हणून तुमच्या शाखेला धरून जातो. शाखेतर्फे कुठल्याच कार्यकर्त्याला पगार दिला जात नाही. कुठल्याच लेडीज ज्या असतात, बिचाऱ्या गृहिणी असतात, ज्या कार्यकर्त्या शाखेला ज्यांना कोणत्याही पद्धतीचं मानधन न मिळता सुद्धा ते आपल्या घरदार सोडून घरदाराला पण महत्त्व कमी देऊन शाखेला महत्त्व जास्त देतात, त्या कार्याला जास्त महत्त्व देतात. अशा महिलांना कुठेतरी अत्याचार होतो. पण त्याचे जो कार्यकर्ता आहेत मग त्यावेळेस त्यांचा पाहणी करून आता कुठेतरी त्यांच्यापैकी एखादा व्यक्ती यांच्या बंगल्यावरचा एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीची बाजू मांडतो आणि त्याला सीट दिली जातात. तो व्यक्ती त्याच व्यक्तीचं राहतसुद्धा नाही. अशा व्यक्तीचं जेव्हा बाजू मांडली जाते त्याला त्याच्या फेवरमधल्या व्यक्तीला सीट दिली जाते. तर तिथले कार्यकर्ते यांच्याकरता व्यवस्थित काम करतील का? 8 माणसांची 2 नाव एकत्र आली आहेत ना. आता ह्याच्यामध्ये जर मी म्हणायला गेलो तर राज ठाकरेंनी स्वतंत्र राहणं गरजेचं होतं माझ्या. आवश्यकताच नव्हती एकत्र येण्याची. तर सध्याच्या निवडणुकीमध्ये असं नुकसान होईल ना जास्तीत जास्त ते राज ठाकरे यामध्ये बघायला गेलं. कारण कुठेतरी त्यांच्यापासून काही मतदार नाराज सुद्धा झाले. आज आपण काही बघत सुद्धा अजून मनसेकडून काही सुद्धा स्थलांतर करत आहे इतर पक्षांना कळलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना तर का पडणार असं या गोष्टी त्यांचे सर्वसामान्य कार्यकर्ते नाराज झाले. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाला धरून ठेवलं, आज 40 आमदार गेल्यानंतर ज्या पक्ष कार्यकर्त्यांनी जी बाजू धरून ठेवली, आज पक्षाला कुठेतरी सांभाळलं, आधार दिला, मोठं केलं, अशा कार्यकर्त्यांना कुठे समाजामध्ये जाऊन लोकांमध्ये मतं मागण्याची वेळ येते. त्यांचे इच्छुक असतात, ते इच्छुक असून सुद्धा त्यांना डावळलं जातं आणि त्यांच्यापैकी कुठेतरी बाहेरच्या पक्षातनं या पक्षात फुटून गेला व्यक्ती परत येतो त्याला सीट दिली जाते. अशा वेळेस ते कार्यकर्ते करण्याचं काम यांचे सांगा. अशा वेळेस उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कोणी असू दे, आदित्य ठाकरे जर पुढे समजा युवा सेनेची बाजू मांडणार आणि आपण जर ह्या गोष्टी सांभाळून ठेवणार किंवा आपण ह्या गोष्टी पक्षाला आधार देणार, पक्षाला मोठं करणार असं जर त्यांचं स्वप्न असेल तर त्यांना प्रत्यक्षपणे फितुरी करणारी माणसं कोण आहेत तुमच्यावरती ते ओळखता आलं येणं गरजेचं आहे. आज त्याच गोष्टी त्यांच्याकडे होत नाहीत आणि म्हणून यांचा पक्ष डबकायला जात नाही. यांचा पक्ष ऑलरेडी दबकायला गेलेला पण यांच्या मराठी माणसाचा खूप पर्सेंटेज समाजामध्ये घसरलेला आहे. या गोष्टीचा परिणाम केवळ आणि केवळ मराठी माणसाला भोगावं लागते प्रत्येक ठिकाणी. आज आम्ही सुद्धा एक गोष्ट म्हणतो, आम्ही सुद्धा काम जिथे कामं करतो मित्र अनेक आहेत आमचे, अनेक जातीतले आहेत, मुस्लिमसुद्धा आहेत, बौद्धसुद्धा आहेत, ख्रिश्चनसुद्धा आहेत. एकत्र बसून खातो पितो आम्ही. आमच्यामध्ये कोणता जातपात नाही की या जातीपातीच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुका का करता? सगळ्यात पहिली गोष्ट जातपात ही आपल्याकडे जातीपात बोलणं आहे, आपल्याकडे एक गुन्हा आहे. आपल्याकडे थोडक्यात म्हणायला गेलं तर माझ्या जातीपातीचा उल्लेख करून तुम्ही राजकारण कसं करू शकता? या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेऊन यांना कुठेतरी शासन करणं गरजेचं आहे. जेव्हा जातीच्या मुद्द्यावर बोलला जातो जात ही महत्त्वाची नाही आहे, तिथे विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि तिथे विकास जिथं असतो तिथे विकासाचं नावच घेतलं जात नाही आहे. आज भ्रष्टाचार म्हणायला गेला आपण एखादा आमदार कितीतरी करोडपती बनतो जेव्हा आमदार होतो तेव्हा, खासदार होतो तेव्हा, त्यानंतर नगरसेवक होतात. काम ही पब्लिकची होतात. आता मला सांगा अनेकदा एखाद्या रोडचे कामं जेव्हा निघतात, ही रोडची कामं जेव्हा निघतात आपल्याला माहिती आहे यामध्ये कुठेतरी कन्स्ट्रक्शन नाही निघणार आहे. तो नगरसेवक की तो आमदार किंवा तो खासदार जिथे जेव्हा त्या गोष्टीची तिथे हे करतो रोड किंवा फुटपाथची सुधारणा करतो त्यावेळेस कुठेतरी त्या रोडमध्ये त्यांना आयडिया तर असतातच ना की इथे बाबा पुणे खंड जाणार आहे, इथे पुन्हा तोडलं जाणार आहे, यानंतर हे काम परत करावं लागेल. मग तिथे जनतेचा फालतू पैसा का वेस्ट केला जातो?
तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्ही ॲक्च्युली हे जर इथं समजा फुटपाथ आहे, या फुटपाथसाठी तुम्हाला करायचं आहे किंवा इथे तुमची पाईपलाईन गेलेली आहे खालून किंवा आणि तुमची ड्रेनेज लाईन गेलेली आहे, अशा वेळेस तुम्ही तिथे अशा पद्धतीत काहीतरी करा ना की जिथे आपल्याला बॉक्स टाईप करता येईल आणि त्याच्यावर लोक चालू करू शकतात. म्हणजे जेव्हा काम करता येईल तर ते बॉक्स खोलून आपल्याला तिथे काम करता येईल. मग तिथे पब्लिकचं किंवा जनतेचं नुकसान होत नाही, पैशांची फालतू उडवणी होत नाही. आज तुम्ही पूर्वी समजा डांबरीकरण होतं, आज तुम्ही कॉन्क्रिटीकरण करताय, त्या कॉन्क्रीटमध्ये तर अनेक अजून पैसा जातोय ना. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही पब्लिकची लूट करण्यासाठी त्या गोष्टी आणताय ना. परमनंटली तुम्ही कोणतं काम करत नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता तर लांबच आपली स्वार्थासाठीच चाललेलं आहे सगळं. तुमच्याकडे दूरदृष्टी नाही आहे, दूरदृष्टी या कुठल्याच नेत्याकडे नाही आहे. ते फक्त आजमध्ये सीमित आहेत, ते उद्याचा विचार पब्लिकचा करतच नाही. मतदान करणं हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र अधिकार आहे, कळलं. आणि पर्याय जर आपण म्हणायला गेलो ना तर आपण जरी आपल्याकडे नोटा जरी पर्याय दिला असला तरी पण एखाद्या व्यक्तीला 2 वोट जरी पडले तर तो विजयी होणारच आहे ना. असं तर जेव्हा 100 डोके एकत्र येतात तर 100 डोके तर नोटाला वोट नाही देऊ शकत. म्हणजे 10 जण तरी कुठे एखाद्या कॅन्डिडेटला मग तो कॅन्डिडेट विन होणारच ना. यात काय माहिती तो पर्याय एवढाच आहे, प्रत्येक जनतेने सतर्क होऊन सावधान होऊन आपले हक्क समजून घेणं गरजेचं आहे. नगरसेवकाला, आमदाराला, खासदाराला आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आपण किती विचारतो? आपण विचारतच नाही, कारण त्यांना माहिती आहे ना इथे किती भ्रष्टाचार केलं तरी कोणत्याही पद्धतीचं आपल्यावर शासन होणार नाही आहे. जनतेने यासाठी सतर्क होणे गरजेचं. आपला जर पैसा होतो, आपण जर टॅक्स भरतो प्रत्येक गोष्टींचा आणि आपल्या टॅक्सच्या माध्यमातून ह्या गोष्टींची सुविधा आपल्याला पुरवली जाते, तर आपण सावध होऊन आपण प्रत्येकाला प्रश्न विचारणे गरजच आहे. बाबा तुम्ही दर महिन्याला स्वतः त्या शाखेमध्ये त्या नगरसेवकाला विचारा की बाबा काय बाबा तुम्ही आज केलं, या महिन्यात तुम्ही कोणतं कोणतं कार्यक्रम, तुम्हाला किती निधी आला, तुमच्या पक्षातून किती निधी आला, तुम्हाला तुम्ही त्या निधीचा कुठे कुठे वापर केला, आम्हाला त्या गोष्टींची पाहणी करायची आहे. आपण जेव्हा या गोष्टींसाठी सतर्क होऊ त्याशिवाय हे राज्यकर्ते सतर्क होऊ. यांना माहिती आपली पुढे नेहमी भाजली जाणार आहे. आपण ह्यांच्यावरती राजकारण करू आणि ही लोक कधी एकत्र येणार नाहीत, त्यामुळे आपण आपलं नेहमी राज्य चालणारच आहे. त्यामुळे आपण एकत्र येणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण माणूस की लक्षात ठेवा आणि माणूस म्हणून माणसाने एकत्र या. आपण जर मतदान करतो आणि मतदानाचा अधिकार ही जर सगळं देश चालतोय ना तर आपण कुठेतरी हुशार होणं गरजेचं आहे. नुसतं मतदान करून जाणं गरजेचं आहे. एखादा व्यक्ती जर नगरसेवक जर आपल्याला या गोष्टीचं सांगत नसेल तर त्याच्यावरती कारवाई करा तुम्ही. कुठला पोलीस स्टेशनला जर कुठले ॲक्शन घेत नसेल आणखी वरती जा त्याच्यावरती. आणि त्याच्याने जर होत असेल संघटित होऊन मग या गोष्टी करा, ॲक्शन घ्या, त्याशिवाय पर्याय होणार आहे. दादरमध्ये लोकांशी बोलल्यानंतर आपल्याला सविशेष प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींचं मत होतं की 2 गावांच्या एकत्र येण्याने विकास हा हमखास होईल, तर काही तीव्र संताप व्यक्त केला. परिस्थिती जी काही असेल मात्र लोकांचा जो कौल असेल तो काही दिवसातच आपल्याला कळणार आहे. तरी तुम्ही जागरूक राहा, सतर्क राहा आणि आपला उमेदवार जागरूकतेने निवडा. कॅमेरा पर्सन संतोष परबसह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार, कराड.